नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शनॉय. आज मी आपल्यासमोर यासाठी आहे की एक ऐतिहासिक ऑर्डर सेशन कोर्ट नंबर 88 माझगाव यांनी पास केली आहे. त्या जजचं मी मनापासून आभारी आहे की असेच काही जज यांच्या अगोदर एक ह्याच कोर्टामध्ये पिंगळे नावाचे जज होते. त्यांनी मला अजय मेहताच्या विरुद्ध डायरेक्ट ऑर्डर दिलेली आणि 88 कोर्टाने मला हे माझा विश्वास अजून मजबूत केलं की सत्य ही नेहमी जिंकणार आहे आणि त्याबद्दल मी त्या कोर्टाचा मनापासून आभारी आहे. ह्या कोर्टाने सतीश माथुर, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस अँटी करप्शन ब्युरो, केशव पाटील, ॲडिशनल म्युन्सिपल ऑफ कमिशनर अँटी करप्शन ब्युरो मुंबई युनिट, राजन भोगले, ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस मुंबई आणि गिरीश गोडे, द रीडर, डायरेक्टर जनरल अँटी करप्शन ब्युरो, या 4 सिनियर मोस्ट ऑफिसरच्या विरुद्ध कोर्टाने FIR नव्हे प्रोसेस इश्यू केलेला आहे. FIR म्हणजे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करणार. ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न येत नाही. डायरेक्ट कोर्ट प्रोसेस इश्यू करणार आणि ट्रायल चालवणार आणि ती ट्रायल मी कमलाकर शनॉय किंवा माझ्या ॲडव्होकेट मार्फत ही ट्रायल चालवणार, गव्हर्नमेंटच्या मार्फत नाही. हे लक्षात आपण घ्यावं. प्रोसेस म्हणजे डायरेक्ट ट्रायल चालू होणार. कोर्ट ट्रायलच्या पोझिशनमध्ये चार्जशीट फाईल केल्यावर जसं नंतरची जी प्रोसिजर चालू करणार, इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर नव्हे. ह्या गोष्टीत मी तुम्हाला हे सांगितलं की ह्या 4 व्यक्तीच्या विरुद्ध हे आपल्याला मी सांगितलं. आदेश करताना ही भूमिका अतिशय वाईट परिस्थितीत होती, कारण अँटी करप्शन ब्युरो आणि EOWचे अधिकारी हे प्रत्येक कायद्याचं उल्लंघन करतात. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे असे हे 2 डिपार्टमेंट म्हणजे पोलीससुद्धा अँटी करप्शन किंवा EOW या तिन्ही डिपार्टमेंट देशाच्या विरुद्ध काम करतात. कारण ज्या मोठे मॅटर्स असतात, एखाद्या मोठ्या आरोपी असतो किंवा पब्लिक सर्वंट असतं किंवा हजारो कोटीचा प्रॉब्लेम असतं, तिथे ह्यांच्यावर एवढं दबाव असतो की या दबावाखाली चांगल्या मॅटर्सची वाट लावून टाकतात आणि FIR रजिस्टर करत नाहीत. म्हणून मी यांच्या विरुद्ध एक संदेश पाठवायचं होतं की टॉपमोस्ट IAS IPS पोलिसांना किंवा आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना की यापुढे तुम्ही जर चुकीचं काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि तुमच्यावर FIR रजिस्टर करून निश्चितपणे त्याला आम्ही लॉजिकल एंडपर्यंत घेऊन जाऊ. ह्या मॅटरमध्ये असं आहे की म्हाडाकडे 33(7) खाली जे स्कीम्स असतात ते जुन्या बिल्डिंगी डेव्हलपमेंट करण्यासाठी असतात आणि लोकांकडे पैसे नाही आणि गव्हर्नमेंटकडे पैसे नाहीत. म्हणून हे 33(7) खाली त्यांना एक स्कीम केलेली आहे की बिल्डर्सने बिल्डिंग बांधावे, ज्याचे FSI जे रिहॅब कंपोनंटला देतात त्याचे 50% त्यांना प्रॉफिट असतं आणि बाकीचे त्यांनी सरप्लस एरिया जी टेनमेंट म्हणून म्हाडाला परत द्यावे. हे सरप्लस एरिया ह्याचा उद्देश अतिशय छान आहे की ज्यांचे बिल्डिंग कंप्लीट होऊ शकत नाही कारण त्या डेव्हलपमेंटमध्ये गेल्या आहेत, रोड वायडनिंगमध्ये गेले आहेत किंवा कुठल्याही कारणाने त्यांना ते बिल्डिंग बांधता येत नाही, त्या लोकांना तिथे घरं मिळतील. ह्या हिशोबाने चांगला उद्देश आहे. पण ह्या नालायक म्हाडाचे जे ऑफिसर्स आहेत यामध्ये कमीत कमी 25 ते 30 IAS ऑफिसर्स, त्याशिवाय त्यांचे डेप्युटी चीफ इंजिनियर्स, हे मोठे जे वरिष्ठ अधिकारी म्हाडाचे आहेत यांनी कॉन्स्पिरसी केली आहे. यांनी कॉन्स्पिरसी करून ह्या हजारो कोटीचं जे मालमत्ता आहे ती बिल्डर्सला खाण्यासाठी दिली आणि त्यांनी त्यांचा गैरफायदा करून त्याबद्दल त्यांच्याकडेही त्यांना फायदा झाल्याशिवाय म्हाडाचे ऑफिसर्स कधीच करू शकत नाहीत. आणि ह्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध अँटी करप्शनला कंप्लेंट फाईल केली. अँटी करप्शनचे जे हे अधिकारी आहेत यांनी चुकीचे दस्तावेज करून FIR रजिस्टर न करता त्यांनी म्हाडाकडे हाऊसिंग डिपार्टमेंटकडे पाठवलं, आणखी कुठेतरी पाठवलं आणि जे ह्या कांडामध्ये डायरेक्ट त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत त्यांच्याकडनं परमिशन मागितलं. तर कोर्टाने हे संपूर्णपणे दाखवलं की असं कसं काय तुम्ही जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही कसं काय हे केलं आहे. तर हे बघा, ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं आहे, हाऊएव्हर द रिस्पॉन्डेंट्स अवॉर्डेड देअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी अँड चोज टू टेक ओपिनियन फ्रॉम द प्रिन्सिपल सेक्रेटरी हाऊसिंग डिपार्टमेंट. द म्हाडा ऑफिशियल्स आर वर्किंग अंडर द हाऊसिंग डिपार्टमेंट अँड हाऊ प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल गिव्ह हिज ओपिनियन टू प्रोसिक्यूट द ऑफिसर्स वर्किंग अंडर हिम. म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झालं आणि कायद्यात अशी तरतूदच नाही आहे की ओपिनियन घ्यावं, अशी कुठेही तरतूद नाही आहे आणि तरीसुद्धा ह्या लोकांनी ही केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की
की डिस्चार्ज ऑफ ड्युटीमध्ये जे कामं येतात तीच फक्त सँक्शनला लागू होतात, पण कायद्याचं उल्लंघन करून किंवा कायद्याचं डिझोबिडियन्स करून किंवा लोकांच्या हिताच्या विरुद्ध काम करून जे कार्य केले जातं त्याला सँक्शन लागत नाही असे सुप्रीम कोर्टचे बरेचसे जजमेंट्स आहेत. त्या कायद्याचंही उल्लंघन करून अँटी करप्शन ब्युरोने ह्या 25 ते 30 IAS ऑफिसर्स जे डायरेक्ट आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ह्या कोर्टाने खरोखर मी त्यांच्या पाया पडायला तयार आहे. बघा त्यांचे ऑब्झर्वेशन्स बघा की त्यांनी काय म्हटलंय, इन सच सेटअप the circumstances time has come to pass a bold order to teach lesson to the public servant working on the higher positions of the government if they avoided their official duty showing utter disregard to the law and land and their act can constitute a criminal offense. म्हटलेलं आहे की हे सिग्नल आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना IAS, IPS, IRS की तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य कारवाई केली नाही तर ते क्रिमिनल ऑफेन्स होणार. अँड सो ऑल्सो द टाइम हॅज कम टू गिव्ह अ स्ट्रॉंग मेसेज टू द एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स ब्युरोक्रॅट्स दॅट दॅर ओमिशन अँड इनॅक्शन टू टेक प्रॉपर ॲक्शन्स टू अप्रोप्रिएट टाइम इज कॉजिंग सिरियस इश्यू रिगार्डिंग द इकॉनॉमी ऑफ द कंट्री एज वेल एज द इकॉनॉमी ऑफ द स्टेट. नाव time has come to make it clear that no one is above law and law does not protect the white collar persons who are using their office designations to protect the officers deeply involved in wrongful gain to them and wrongful loss to the state. म्हणजेच काय की हे सर्व IAS ऑफिसर्स IPS ऑफिसर्स यांना सिग्नल आहे की जागृत व्हा आणि ह्या ऑर्डर्समुळे प्रत्येक आपले सिटिझन्सनी ह्याच्यातलं तुमचं धैर्य वाढावं आणि योग्यपणे प्रत्येक IAS, IPS, IRS ऑफिसर्स, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर ह्यांच्या विरुद्ध आपण आता FIR रजिस्टर करू शकतो, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो व यांना आपण जेलमध्ये घालू शकतो. ह्याचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला. या प्रत्येक गोष्टीचे फॉर्मॅट्स मी आपल्याला देईन, पण योग्यपणे अभ्यास करा. आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS यांना कधीही घाबरू नका. ते आमचे सेवक आहेत, आम्ही पगार देतो. त्यांना योग्य चांगले असतील ते त्यांचे नमस्कार करा पाय, त्यांना योग्य ते सपोर्ट करा. चांगल्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS ना सपोर्ट करा, त्यांच्या बरोबर राहा. आणि हे दुष्ट, भ्रष्ट, नालायक जे IAS, IPS ऑफिसर्स, जसे म्हाडाचे ऑफिसर्स आहेत, जसे हे EOWचे ऑफिसर्स आहेत, जे हे अँटी करप्शनचे ऑफिसर्स, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, हे यांना सोडू नका. आणि हेही सांगू इच्छितो की खालचे ऑफिसर्स चांगले काम करू इच्छितात, पण हेच DG अँटी करप्शन, DG ॲडिशनल CP EOW आणि जॉईंट CP EOW हे खरे गुन्हेगार आहेत की जे देशाच्या विरुद्ध काम करणाऱ्याला प्रोटेक्ट करतात. कारण हे वरिष्ठांच्या पॉलिटिशियनच्या दबावाखाली चांगल्या पोस्टिंगसाठी हे कामं करतात. त्यामुळे आपलं टार्गेट असावा तर हे जॉईंट CP EOW, DCP EOW, ॲडिशनल DG EOW ह्या लोकांना आरोपी करा. कारण हे खालच्या लोकांना तोंडी आदेश देतात, त्यांच्या नोटिंग्सवर विरुद्ध करतात. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की फाईल नोटिंगमध्ये ज्यावेळी एक कनिष्ठ अधिकारी चुकीचं लिहितो तर त्यांचं ड्युटी आहे की त्यांना सांगावं आणि ते बदली करून घ्यावं. हे बदली न करता त्याच्यावर एन्डोर्समेंट करतात आणि अशा प्रकारे खालच्या ऑफिसर्सना ते प्रमोट करतात की तुम्ही चुकीचं काम करा. ह्याबद्दल मी माझे जे मला ज्यांनी मदत केलेली आहे ते आमचे 20 वर्षापासून मला जे मदत केलेली आहेत ते आमचे आहेत की ॲडव्होकेट प्रकाश नाईक जे हायकोर्टचे जज होते आणि त्यांनी माझे 20 वर्ष मला ट्रेनिंग त्यांच्याकडून मिळालेली आहे. सॉलोमन अँड कंपनीचे जॉनी सॉलोमन आहेत ज्यांनी माझ्यासाठी काही पैसे, ह्या दोघांनी माझ्याकडनं कधीही पैसे न घेता माझ्यासाठी काम केलं. चैतन्य पेंडसे आहेत ज्यांनी हे हायकोर्टची PIला आर्ग्यू केलेलं आहे आणि सिद्धी भोसले आहेत ज्यांनी हा सर्व करण्यासाठी मदत केलेली आहे. संदेश भोसले, सिद्धी भोसलेचे वडील आहेत. असे बरेच लोकांनी मला मदत केलेली आहे. माझे पेटिशन ग्रुप आहे, गौरव वोरा, चेतन त्रिवेदी आणि माझे फॅमिली मेंबर्स, हे ह्या लोकांनी माझ्या पाठीशी जबरदस्त उभे राहिल्यामुळे मी हे करू शकलो आणि मी सर्वांचा आभारी आहे. आणि आपणही असंच ह्या गोष्टीतून ज्ञान घ्यावं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करून त्यांना जेलमध्ये घालण्याची संपूर्णपणे आपण तयारी करू आणि या देशाला, या महाराष्ट्राला आणि या मुंबईला वाचू. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.